पैशांच्या कारणावरून चंद्रकांत पवार याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतुल मुटेकर याची मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली। या प्रकरणाची हकीकत अशी, आरोपी अतुल मुटेकर याच्या घरी पत्रे ठोकण्याच्या केलेल्या कामाचे पैसे मागण्याच्या कारणावरून आरोपी अतुल मुटेकर चंद्रकांत पवार यांच्यामध्ये भांडण झाले। त्यामुळे चिडून जाऊन आरोपी अतुल मुटेकर याने 19 जून 2023 रोजी बेंबळे ते अकोले बुद्रुक जाणाऱ्या रोडवर चंद्रकांत बाबा पवार राहणार कोल्हापुरी तालुका पंढरपूर याच्या डोक्यात दगडाने मारून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चंद्रकांत पवार याचे प्रेत ऊसाच्या शेतीच्या बांधालगत खड्ड्यात टाकून दिले। या आरोपावरून आरोपी अतुल मुटेकर यास टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली होती। आरोपी अतुल मुटेकर याचा जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयात फेटाळण्यात आला होता। त्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात अॅडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता। मुंबई उच्च न्यायालयाच्या जामीन अर्जाच्या सुनावणी वेळेस आरोपीचे वकील अॅडव्होकेट जयदीप माने यांनी युक्तिवाद केला की दोषारोप पत्रात आरोपी विरुद्ध सादर केलेला परिस्थितीजन्य पुरावा हा विश्वासार्ह नाही। न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी अतुल मुटेकर याचा जामीन अर्ज मंजूर केला। या प्रकरणी आरोपीतर्फे अॅडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट पी देवकर यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।